चुकूनही करू नका या एका वेळेस देवपूजा. देवपूजेचे पूर्ण फळ मिळणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशा काही वेळा आहेत जेव्हा पूजा करू नये असं सांगितलं जातं किंवा त्यावेळेस पूजा केल्यास त्याचा लाभ भाविकाला होत नाही असं सांगितलं जातं. कोणत्या वेळेस करू नये देवपूजा? देवपूजेसंदर्भात हिंदू धर्मशास्त्रात काही नियम घालून दिलेले पाहायला मिळतात. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुपारच्या वेळेस पूजा करणे वर्ज्य आहे. दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान पूजा करू नये असं सांगितलं गेलं आहे. याशिवाय देवपूजा आणि आरती यातही स्पष्टता असावी असं सांगण्यात आलं आहे. पूजेच्या वेळेस पूजा आणि आरतीच्या वेळेस आरती करावी असंही शास्त्रात सांगण्यात आलं आहे. मासिक पाळीच्या वेळेस देवपूजा करू नये. स्त्रियांना निसर्गानं दिलेलं वरदान म्हणजे मासिक पाळी. मासिक पाळीच्या वेळेस देवपूजा करू नये असं शास्त्रात सांगितलं आहे. या काळात स्त्री आपल्या कठीण कालखंडातून जात असते. त्यामुळे त्या स्त्रीने देवधर्म किंवा घरातल्या गोष्टी यांच्याकडे दुर्लक्ष करावं आणि आराम करावा असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे. निसर्गाने दिलेली ती स्त्रीची हक्काची सुट्टी असते. संध्याकाळच्या आरतीनंतर करू नये देवपूजा. संध्याकाळच्या आरतीनंतर पूजा करण्यास मनाई आहे. रात्रीच्या वेळी सर्व प्रकारचे धार्मिक विधी वेदांनी निषिद्ध मानले आहेत. दिवाळी, होळी, करवा चौथ इत्यादी काही विशेष दिवस पूजेसाठी वापरता येत असले तरी इतर दिवशी संध्याकाळच्या आरतीनंतर पूजा करू नये. आरतीनंतर देवता विश्रांतीसाठी जातात आणि त्यावेळी पूजा केल्याने त्यांच्या विश्रांतीमध्ये अडथळा येतो. त्यामुळे यावेळी पूजा करू नये. घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास देवपूजा करू नये. घरात सूतक लागलं असल्यास सूतकाच्या कालावधीत देवपूजा निषिद्ध मानली गेली आहे. सूतक काळात आपल्या नातेवाईकांनाही देवपूजा करण्यास मनाई असते. सूतक कालावधी पूर्ण झाल्यावर देवपूजा पुन्हा सुरू केली जाऊ शकते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.